आजकाल अनेक लहान लहान समस्यांचा बाऊ करून अनेक जण टोकाची पावलं उचलतात. पण जिथे प्रश्न, समस्या, अडचणी आहेत तेथे उत्तरं देखील आहेत. फक्त ती योग्यरित्या आणि संयमाने ती उलगडण्याची गरज आहे. मग तुमच्या आयुष्यातील देखील काही समस्यांचे निराकरण करण्यासाठी भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने दिलेले हे उपदेश फायदेशीर ठरतात. आयुष्यात दुःख मिळण्याचे कारण म्हणजे मोठ्या अपेक्षा होय. या अपेक्षांचा त्याग करून बघा आणि मग बघा आयुष्य किती सुंदर आहे. प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन घडते. अहंकार बाळगल्याने मनुष्याची प्रतिष्ठा, वैभव आणि वंश या तिन्हींचा विनाश होतो. कुणाला काही दिल्याचा अहंकार कधीही बाळगू नका. कुणास ठाऊक जे तुम्ही देताय ते कदाचित तुमच्यावर असलेले मागच्या जन्माचे कर्ज असू शकते. वाईट कर्म करावे लागत नाहीत, तर ते आपोआप घडते. चांगली कर्मे आपोआप घडत नाहीत तर ती करावी लागतात. जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो. काही लोक याला दुःख म्हणतात तर काही लोक यालाच देवाची कृपा समजतात. भावार्थ, रागामुळे माणसाची मती भ्रष्ट होते, तो मूर्ख होतो. मूर्ख माणसाच्या बुद्धीचाही काही उपयोग होत नाही. बुद्धीचाही नाश झाल्यानंतर आपोआपच मनुष्य स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरतो. त्यामुळे केवळ रागाच्या भरात हातातून साऱ्या गोष्टी गमावण्याआधीच रागावर नियंत्रण ठेवायला शिका, म्हणजे विनाश टाळता येईल.